वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. माझ्या नाही, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर वेलकम आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये. आणि जर निकिता व्हिडिओ मध्ये आलेले आहेत तर नक्कीच मी आलेलो आहे पुण्याला. तर भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जे आहे मी पुण्याला आलेलो आहे. कारण की मागच्या हफ्त्यामध्ये मी येणार होतो, कारण की मागच्या हफ्त्यामध्ये माझा होता वाढदिवस. तर मी येणार होतो सेलिब्रेट करायला इकडे, पण तेव्हाच खूप पाऊस पडला आणि ट्रेन बंद होते सगळे. सो ह्यांना जमलं नाही यायला. जमलं नाही, पण मी आलेलो आहे शेवटी भेटायला माझ्या बायकोला आणि माझ्या होणाऱ्या भावाला. ठीक आहे, तर आज खूप एन्जॉय करणार आहे. तर 1 ते 2 साठी मी आलोय. लेट्स सी काय काय प्लॅन होते. सकाळपासून थोडं बिझी चालू आहे. लेट उठलोय आणि लेट आलो मी रात्री मुंबईहून पुण्याला. थोडा आराम करून आरामात जे आहे मी व्लॉग चालू केलाय. आता वाजलेत 12. नसतं की 1-2 रील शूट केलेत, म्हणजे 1-2 रील थोडेसे जे आमचे पेंडिंग होते ते आम्हाला करायचे होते. सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातोय आणि काय काय आम्ही प्लॅन केले ते होतंय का. सो स्टे ट्यून, भेटूया थोड्या वेळात. इट्स फ्रूट टाइम. आणि इकडे आता मस्तपैकी फ्रूट खाते, कारण की डॉक्टरनी सांगितलेलं आहे की फ्रूट्स खायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर निकिता सुद्धा फ्रूट्स खाते. फ्रूट्स कटिंग चालू आहे. सो निकिता जी आहे किवी बोला, नारळ पाणी बोला, जे आहे ते खाते. आणि नारळ पाणीसुद्धा जे आहे ती ऑल्टरनेट डे घेते, कारण की डॉक्टर जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जास्त नारळ पाणी नको आता, म्हणून ती ऑल्टरनेट डे किंवा वीकमधून ट्वाईसच नारळ पाणी पिते, जास्त पित नाही आहे. म्हणून अजूनपर्यंत सगळं हेल्दी आहे. डॉक्टरशी कन्सल्टेशन करतो आम्ही. काही घ्यायचं असेल नवीन फ्रूट्स बोला तो, काही नवीन गोळ्या असेल तर आम्ही नक्की डॉक्टरशी कन्सल्टेशन करतो. तर आताच एक जोक झालाय हा. आपला पपयामध्ये काय असतात निकिता? दाणे. पपयामध्ये दाणे असतात. तर पुण्याची ती मुंबईचा मी. तर तर पपयामध्ये दाणे असतात, पपयामध्ये बिया असतात. ठीक आहे, दाणे हे वेगळे असतात. काय आपण तिला बोलू शकत नाही, पण आता चाललंय. पपया जी आहे ती खाणार नाही. पपया माझ्यासाठी आहे, कारण की इथे थंडी खूप आहे पुण्याला. दिवसाची सुद्धा थंडी खूप चांगली वाटते, कारण की मुंबईच्या लोकांना जे आहे एवढ्या थंडीची सवय नाही आहे. रात्री सुद्धा जो टेम्परेचर आहे तो 20-22च्या आसपास जातो, त्यामुळे चांगलीच थंडी आहे. आणि त्या थंडीचा फायदा जो आहे पपया खाऊन जो आपण घेणार आहोत. झोपायचं तुला? झोपायचं का? मग झोप. 4 वाजायला 5 मिनिटं आहेत. कोण म्हणलं? बघ घड्याळ दिसतं इकडं. 4 वाजले. अरे झोपा तुम्ही, पुण्याची माणसं आहात तुम्ही. 1 ते 4 झोपता तुम्ही. 1 ते 4 झोपता तुम्ही, आणि तुम्ही झोपलात नाही. हा, तुम्ही आलेत ना म्हणून. अगं बाई त्या झोपेची. हा, सकाळी आरामात उठली आहे का? तुझं सकाळचं काय असतं दिनचर्या? व्यायाम करतोस? किती वाजता उठून? 5 वाजता. अगं ग ग ग 5 वाजता उठून व्यायाम करते? मला वाटतं काही 5 वाजता उठणार आहे. उठते मी 5 वाजता. अगं ग बाबा. 5 वाजता उठून 1 तास तरी व्यायाम असतं माझं. मग थोड्या वेळ परत झोपायचं. मग उठायचं कधी? लगेच 8 वाजता. 8 वाजता. अगं बाई ती. तुम्ही चेहरा बघाल आता, थोडासा टॅन झालाय प्रेग्नेन्सीमुळे. थोडासा जास्तच टॅन झालाय. तर प्रेग्नेन्सीमध्ये अशा गोष्टी ज्या आहेत ते होतात. थोडासा चेहरा काळा पडतो, मान काळी पडते. ठीक आहे, आणि जे आहे पाय सुचतात तेव्हा काय होतं का? हे बघा, पाय सुचतात. हो, एक पोटा हातीसारखेच झाले. तर हात सुचतात, पाय सुचतात, सगळं सुचतात शेवटच्या वीकमध्ये. किती वीक चालू आहे? 36. बस 3 वीक बचे हैं. 3 वीक के बाद तुम्हारी फिर गोल्डन डेज खत्म होने वाले. तर तिला मी पूर्ण प्रेग्नेन्सी बोललो, तीच तिचे गोल्डन डेज आहे, तिचे गोल्डन डेज आहेत ते आता संपत येणार आहेत काही दिवसांनी. ठीक आहे, आणि पुण्याचं वातावरण चांगलं आहे, त्यामुळे एवढं काय वाटणार नाही आहे. मुंबईच्या वातावरणामध्ये तिला मग थोडंसं वाटलं असतं की गरम होतं आहे, पाऊस खूप आहे. ठीक आहे, आता आम्ही आलेलो आहोत वरती थोडंसं आराम करायला, थोडंसं वॉक करायला, कारण की घरी पण किती बसणार. आणि थोडंसं आम्हाला
शूट पण करायचे काही आमच्या डोक्यात आयडिया आहेत, रील आहेत. त्याच्यासाठी आम्ही ट्रायपॉड पण लावला आहे आणि निकिता पण आहे. तर जरा विचारू जरा निकिताला काय बोलायचं काय नाही बोलायचं. हे तुला काय वाटतं मी काय येतो ग पुण्याला वारंवार? खरं सांग. रील रील करायला तुझ्यासोबत? खरं सांग रील करायला ना? 50-50 वा. म्हणजे तुम्ही बघितलं तिला वाटतं फक्त मी तर रील करायला तिच्यासाठी येतो, तिला भेटायला, तिच्यासाठी भेटायला किंवा बाळाला बघायला मी येत नाही. काय बोलणार सांगा मी? रील करायला मी येतो, रील करायला. हां रील करायला येतो मी. वा हे असं मी जस्ट असंच बोलले. हां 50 नाहीये. 50 नाही मग. माझ्यासाठीच येता. हां मी तुमची वाट बघत असते कधी येतं. हो कधी येते. मला कामावर पण भरपूर जण बोलतात काय रे तू तिकडे फक्त काय रील करायला जातोस ते म्हणून. असं काही नाही आहे. टाईम भेटतो रील करतो कारण की आमच्या कपल पेज आहे, आम्हाला ग्रो करायचं आहे. त्यासाठी मी सुद्धा जातो, तिला भेटायला पण जातो. आता इथं आहे गणपतीपर्यंत ही इकडेच आहे. त्या अगोदर तिला मी घेऊन जाणार नाही मुंबईला, ठीक आहे. आणि मला भरपूर जण जे आहेत असे बोलतात की तू खूप लेट चालू केलंस व्लॉगिंग किंवा लवकर चालू केलंस. पण आमच्या मते आम्ही जे आहे एकदम परफेक्ट टायमावरती चालू केलेलं आहे. आम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही जे आहे व्लॉगिंग बोला रील बोला आम्ही चालू केलेलं होतं. आणि वी आर हॅप्पी. जो आम्हाला रिस्पॉन्स भेटतो, जे आम्हाला कमेंट्स भेटतात, जे आम्हाला रीच भेटते, आम्ही खूप हॅप्पी आहोत. आणि आम्ही मेहनतसुद्धा करतो की थोडंसं जास्त व्ह्यू अजून येऊ दे, कंटिन्युटी येऊ दे. कारण की मागच्या 10-15 दिवसामध्ये मी व्लॉग न टाकला कारण की थोडी तब्येत खराब होती, बिझी होतो. हे काम जरी कामं होती तर ती कामंसुद्धा आता संपलेली आहेत. आता लेट्स सी. आम्ही आमच्यामध्ये पूर्ण प्रयत्न करू की कंटिन्यू आमचे जे ब्लॉग आहेत ते येऊ दे म्हणून. बस आता बघूया पुढे काय आहे ते. आजच्या दिवस तर मी आहे पुण्याला, उद्या सकाळी मी निघणार आहे मुंबईला जायला. तोपर्यंत जेव्हा काही मला शूट करता येईल ते तुम्हाला मी नक्की दाखव. वातावरण जे खूप चांगलं झालेलं आहे ते तुम्ही ढग बघाल. हे ढग इथे आलेले आहेत मस्तपैकी. एवढ्याच ठिकाणी असं एवढ्याच ठिकाणी जो आहे तो पॅच पूर्ण आलेला आहे ढगाचा. मुंबईत तर काय पाऊस नाही आहे, कुठंच पाऊस नाही आहे. पण पुण्याचं वातावरण जे आहे एकदम मस्त आहे, झकास आहे, थंडगार आहे. तर राहावंसं वाटतं. पण आपल्याला कामात जावंच लागणार मुंबईला. वातावरण खूपच चांगलं आहे कारण की पाऊस कुठं पडत नाही आहे, कुठं गेला काय माहिती नाही. कमी झालं आहे. 6-7 जुलैपासून जो कमी झाला तो झालाच आहे आणि तो पडलाच नाही कुठं. लेट्स सी. पाऊस पडला पाहिजे. पाऊस खूप इम्पॉर्टंट आहे. शेतीची कामं आहेत भरपूर लोकांची, ती थांबलेली आहेत. होप फॉर अ बेस्ट. बघूया. फायनली आम्ही आणलेलं आहे बर्गर पार्टी. बर्गर किंगमधून बर्गर नाही मॅकडॉनल्ड्समधून आम्ही आणलेलं आहे बर्गर, फ्राईज आणि कोक. तर आता आम्ही एन्जॉय करू निकिता मॅडमसोबत. आता गेम्स आम्ही खेळणार आहोत. गेम खेळणार आहे सोप आणि लॉलीपॉपचा. हां सोप अँड स्वीट. सोप आणि लॉलीपॉप. स्वीट आहे तो, ठीक आहे. तू बोलतोस म्हणून सोप आणि स्वीट देऊ. तर तुम्हाला आमच्या सगळे गेम हे इंस्टाग्रामवर बघायला भेटले. तर यूट्यूबवर आम्ही जास्त टाकणार नाही, तिकडे व्हिडिओ आमच्याकडे कॉन्टेंट भरपूर आहे. बरं कोण जिंकणार आहे? हां चला. आणि हे मग कामाला लावले आधीच कापायचं. आधी काम तर केलं पाहिजे ना. हो मग जाऊया मी घरचा. बघू तोंड बघू. एक्सप्लेन कर आजीला, एक्सप्लेन कर कसं करायचं गेम. काय करायचं, स्वीट आणि सोपचं आहे. तर स्वीट बोलले ना तर लॉलीपॉप खायचं आणि परत लगेच बाहेर काढायचं. आणि जर सोप बोलले ना तर सोपचा असं वास द्यायचं, स्मेल द्यायचं. हा आजोबांना पण घेऊ. आजोबांना पण घ्या, सगळ्यांना घ्या. हा पण बोलणार कोण मग स्वीट आणि हे? मी बोलणार. तू तर पाहिजे मेन आमच्या. तो पहिला गडी पहिली धडा. मम्मी बोलेल. हा मम्मीला मम्मी बोलेल ना. ठीक आहे. आता सगळ्या तुम्ही जर ब्लॉग बघाल ना मोठ्या टीव्ही मध्ये तर तुम्हाला माहिती पडेल आणि आपले सगळे व्हिडिओज जे आहेत ते येतील. हिला बोलो, ईशाला ईशाला बोलो भाई. आपला मेन गडी जो बाद होणार आहे, हात पाठवणार आहेत पर्पल हार्ट. तर ही आमच्या चांगली दिसते. आजोबा बघू दे. साईडलो. हा ठीक आहे. आता आम्ही स्टार्ट करूया चला. हो कुठलं गाणं बसलं तर पुढे येतो. कॉपीराइट येतं आणि कॉपीराइट आले की मग हां काय बघायचं तुला आजच्या गेम बद्दल खेळायला? गेम खूप मजा आली खरंच.
काय बोलला आजी, कसा वाटला गेम? छान वाटला. छान वाटला. तर आपण तर आम्ही जे आहे आमचे ब्लॉग जे आहे ते आम्ही टाकणार आहोत आरामात. खाऊ द्या. खूप मजा आली. सगळेजण हरलेत. सगळ्यांनी साबण भरभरून खाल्लंय. उद्या सगळ्यांचे फेस निघणार आहे. ठीक आहे. मग थांबलीस हो, चुकलीस तू. आज जे आहे आम्ही खूप गेम खेळणार आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे आम्ही इथेच संपवतोय. ठीक आहे. आम्हाला अजून भरपूर काम आहे. उद्या मला कामाला निघायचं पुण्यावरून. तर आमचे प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.